नमस्कार. सिनेमाचा दिवस सिनेमाचे दिवस या कथा या मालिकेतील आज हा 7वा भाग. कथा पटकथा संवाद प्रकरण 8 माझ्या पुस्तकातलं. कथा पटकथा आणि गीत संगीत. आमचा कौटुंबिक अंतर्गत वादविवाद चालू असताना तिकडे पितांबरने मात्र आपल्या कामाला धडाक्याने सुरुवात केली होती. आधी अण्णासाहेब देऊळगावकरांना भेटून त्याने दिलीप आंबेकरच्या कथेवर संस्कार करून 8-10 दिवसात त्याची पटकथा करून द्यायची विनंती केली. अण्णासाहेबांनी उभी हयात सिनेक्षेत्रात घालून नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या कामाची पद्धत नेहमी धीमी, विचारपूर्वक आणि उत्तम रिझल्ट देणारी होती. त्यांनी 8-10 दिवसात पटकथा म्हटल्यावर पितांबरलाच उलट विचारले की अशी माझी पद्धत नाही, तुला माहीत आहे ना, मग तू उगीच कशाला विचारतोयस. पितांबरने गडबड करण्याचे कारण म्हणून सातारचे गोडबोले म्हणून नवीन निर्माते आहेत आणि त्यांनी 4 ऑक्टोबरपासूनच शूटिंग करायचे पक्के ठरवलं आहे. तशी माझी आणि अण्णासाहेबांची 2-3 वर्षापूर्वी गाठ पडली होती. त्यांच्या लेक चालली सासरला याचा 100वा दिवस साताऱ्यात जयविजय टॉकीजला साजरा झाला होता. त्या समारंभाला मी प्रमुख पाहुणा होतो. ती भेट त्यांना आठवली. त्यांनी पितांबरला समजावणीच्या सुरात सांगितले, गोडबोल्यांना म्हणावं, 8 दिवसात पटकथा करून घेतली तर सिनेमाही 8च दिवस चालेल, तेव्हा अशी गडबड करू नका. त्यांचा तो नकार पितांबरने फोनवरून मला कळवला आणि तो मुंबईला यशवंत रांजणकरांना भेटायला गेला. त्यांना रांजणकरांना बाई या नावानेच परिचितांच्या संबोधले जाईल. रहस्यकथा, रहस्यमय अद्भुत कादंबऱ्या, सामाजिक कथा कादंबऱ्या या सर्व क्षेत्रात सिद्धहस्त लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. सिनेक्षेत्रातही त्यांचा विशेष अभ्यास होता आणि त्यांच्या कथा पटकथा संवाद असलेले मराठी चित्रपटही लोकप्रिय झाले होते. माझा त्यांचा काहीच परिचय नसला तरी पितांबरची त्यांची चांगली ओळख होती, कारण त्यांच्या धाकटी सून या चित्रपटाला पितांबरच सहाय्यक दिग्दर्शक होता. पूर्ण वेळ लेखन करणारे भाई मितभाषी पण सुस्वभावी होते. पितांबरची व त्यांची भेट झाल्यावर त्यांनी प्रस्ताव मान्य केला. मानधनाचे बोलणे झाले. कथेत आपण किती बदल केले तरी तिला नाव दिलीप आंबेकरचेच राहणार हेही त्यांनी मोठेपणाने मान्य केले. मला हा वृत्तांत समजून पहिले पाऊल पडल्याचा आनंद झाला. पितांबर मुंबईतच राहून रोज भाईंच्या घरी त्या दोघांचे स्टोरी सिटिंग होणार होते. पितांबरचे मुंबईतील मुक्कामाचे ठिकाण होते प्रभादेवीचे गुलमोहर लॉज. त्या काळी कोल्हापूरच्या व पुण्याच्या सिनेक्षेत्रातील मंडळींचे गुलमोहर म्हणजे हक्काचे ठिकाण होते. सिद्धिविनायकाच्या मंदिरापासून जवळच अतिशय साधे पण माणुसकी व आपुलकी जपणारे गुलमोहर सोयीचे होते. दादर स्टेशन, दादर बस स्टँड, बॉम्बे फिल्म लॅब आणि रवींद्र नाट्य मंदिर या सर्वांनाच ते मध्यवर्ती होते. प्रामाणिक व प्रेमळ नोकरवर्ग, साधे आणि स्वस्त असे गुलमोहर पुढेही अनेक वर्षे मराठी चित्रसृष्टीचे माहेरघरच होते. त्याकाळी 30 रुपयांना कॉट सिस्टीम व डबल रूम 75 एवढेच त्याचे माफक दर होते. पण खरे वैशिष्ट्य होते ते त्यातील मॅनेजर्स व कामगार. क्षणार्धात परकेपणा विसरायला लावणारे त्यांचे वागणे, बोलणे आणि प्रामाणिकपणा लॉजर्सना आपलेसे करून टाकत असे. अर्थात हे सर्व ज्ञान मला 2 महिन्यांनी शूटिंग होऊन संकलनाने मी मुंबईला गेलो तेव्हा झाले. तोपर्यंत गुलमोहर या नावावरून ते भारी लॉज असेल अशी माझी गोड समजूत होती. बाई जोगेश्वरीत राहायचे. त्या दोघांच्या चर्चातून पटकथा आकार घेत होती. फोनवरून मी सातारची पार्श्वभूमी, 42 लढती प्रतिसरकार, सातारच्या आयुर्वेद अर्कशाला वगैरे रॉ मटेरियल पुरवित होतं. बाईंचा झपाटा विलक्षण होता. 5-6 दिवसातच त्यांनी कच्ची पटकथा व संवाद होत आले. त्यातील गाण्यांच्या जागाही त्यांनी निश्चित करून मला फोनवरून पितांबरने तो आराखडा व गाण्याच्या सिच्युएशनशी सांगितल्या. पहिले कॉलेजच्या मुलामुलींचे पिकनिक सॉन्ग, दुसरे गॅदरिंगमधील स्टेज सॉन्ग, तिसरे समजूत काढणारे गाणे आणि चौथे सहनायक नायिकेचे अंमळ विनोदी गाणे. एकूणच कॉलेजमधील श्रीमंत तरुणी व स्मार्ट स्वाभिमानी पण गरीब तरुण यांची प्रेमकथा. त्याला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेल्या अर्कशाळेची पार्श्वभूमी, नायिकेच्या वडिलांचा विरोध व प्रेमविरोधी डावपेच अशी छान व सोज्वळ प्रेमकथा तयार होत होती. त्यातून चांगला संदेशही जात होता. भाईंचे मी फोनवर अभिनंदन करीत आभारी मानले. त्यांनी विचारले, गीत संगीताचे काय? मी त्यावर बोलणी चालू आहे तसे मोघम उत्तर दिले, कारण तोपर्यंत घरातील वादळ शमलेले नव्हते. ते वादळ शमताच मी गीत संगीताच्या आग्रह मोर्चा उघडला. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा माझा छान स्नेह जमलेला होता. ते तेव्हा मुंबईहून पुण्याला येऊन स्थायिक झाले होते. त्यांना फोनवरून कल्पना दिली. त्यांनी आनंदाने होकार दिला आणि 4-5 दिवसानंतरची आमची भेटायची तारीख व वेळ निश्चित केली. गीते कोण लिहिणार असे त्यांनी विचारल्यावर मला उत्तर देताना पेच पडला, कारण सुधीर मोघ्यांच्याकडून ती घ्यायची असे आमचे ठरले होते.
पण सुधीरची माझी ओळखही नव्हती आणि पुण्यात तो राहतो एवढेच माहीत होते. पण पत्ता, फोन नंबर यातलं काही माहीत नव्हतं. मी पंडितजींना म्हटलं, सुधीर मोघेंना भेटून त्यांना विनंती करणार आहे. पंडित अभिषेकींनी सुधीरचे नाव ऐकून चांगले अशी दाद दिली. ठरल्याप्रमाणे पुण्याला गेलो आणि पंडितजींच्याकडे जाण्यापूर्वी त्यांना कल्पना द्यावी म्हणून त्यांच्या घरी फोन केला. मनात होते की ते आता सकाळी किंवा दुपारी 4 वाजताची वेळ देतील, त्यांच्याशी बोलून गाण्याच्या सिच्युएशन सांगायच्या व नंतर सुधीर मोघेंचा पत्ता काढून त्यांना गाठायचं. पण फोन उचलला तो सौ विद्या वहिनीने आणि त्या म्हणाल्या, पंडितजी कालच परवा गेलेत आणि 7-8 दिवसांनी परत येतील. त्यांनी माझ्यासाठी काही निरोप ठेवला आहे का? आमचं आज भेटायचं ठरलं होतं. 15-20 दिवस सिनेमाची गाणी रेकॉर्ड करायची होती. अशा माझ्या सरबत्तीवर त्यांनी काहीच निरोप ठेवलेला नाही. या त्यांच्या उत्तरावर मला फोन बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. क्षणार्धात माझे सर्व प्लॅनिंग कोसळून पडले. आता पुढे काय करायचे? या सगळ्या विचारातच मी इन्कम टॅक्स ऑफिसला पोचलो. तिथे माझी 1-2 कामे होती, ती पूर्ण केली. आपल्या मनातील खळबळ आणि दाटलेली निराशा कोणाशी तरी बोलल्याशिवाय आपल्याला शांतता वाटत नाही. मुबारक मुल्ला माझा सातारा इन्कम टॅक्समधला तेव्हा प्रमोशनवर हेड क्लर्क म्हणून पुण्यात त्याच इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये आला होता. त्याच्यासमोर जाऊन बसलो आणि म्हटलं, मिया चाय तो बोलो. चहा येईपर्यंत त्याने उत्सुकतेने सिनेमाचे कोटपर्यंत आले म्हणून विचारले, कारण त्यानेच माझी व पितांबरची ओळख करून दिली होती व नंतरच्या 1-2 मीटिंगला तो होताच. मी त्याला सगळे सांगून संगीताबद्दल सकाळीच झालेला घोळ सांगितला. पंडितजी नाही तर नवीन संगीतकार कोण पाहायचा हा प्रश्न पडला तेही सांगितलं. ते सांगतानाच माझ्या डोक्यात विचार चमकला की सुधीर मोघेंनाच गिटारवर संगीताचे कामी का सांगू नये. त्यांनी हे दोन्ही केलेला सूत्रधार हा हिंदी चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. हा विचार मी मुबारकला सांगितल्यावर त्यानेही दुजोरा दिला. सुधीर मोघेंच्याकडे जायचे तर पत्ता, फोन नंबरही माहीत होता. मग तेथेच मुबारकला म्हटलं, ऑफिसची टेलिफोन डिरेक्टरी काढ आणि बघूया त्यांचा फोन नंबर मिळतोय का. सुदैवाने तो फोन नंबर मिळाला आणि त्यांना फोन लावला. हॅलो, हा सुधीर मोघेंचाच फोन का? त्यांचं उत्तर आलं, हो मी मोघेच बोलतोय. मोघे म्हणजे कवी संगीतकार सुधीर मोघेच ना? हो मीच सुधीर मोघे. आपण कोण बोलताय? मी अरुण गोडबोले. आम्ही एक मराठी सिनेमा काढतोय, त्याच्या गाणी आणि संगीताविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. आता आलो तर चालेल का? हो या, मी घरीच आहे असे म्हणून त्यांनी भोंडे कॉलनीतील घराचा पत्ता सांगून फोन बंद केला. मुलाला म्हणलं, चल बरोबर येतोस का? त्यालाही सिनेमाच्या सगळ्यात रस होताच. तो तयार झाला आणि आम्ही कॅम्पातील इन्कम टॅक्स थेट पुण्यातल्या कर्वे रोडवरील भोंडे कॉलनीतील मोघ्यांचं घर गाठलं. त्यांनी दार उघडून स्वागत केले. आमचा काहीच परिचय नव्हता म्हणून मी माझा व मुबारकचा परिचय करून दिला. सातारला इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करतो, आता सिनेमा काढतोय. पंडित अभिषेकींनी संगीत द्यावे, तुम्ही गीते लिहावे तसे ठरवले होते वगैरे सांगितले. आज पंडितची गाठच न पडल्याने तुम्हीच गीते लिहून संगीतही द्यावे अशी विनंती केली. मी काही आडपडदा न ठेवता सविस्तर मनमोकळं सांगत होतो आणि त्यांच्याही असं का, बरं छान असा मनमोकळा प्रतिसाद येत होता. त्यांच्या मानधनाचे व एकूण 4 गाण्यांचे बजेट याची अनुकूल चर्चा झाली. त्यानंतरचा घडलेला संवाद आजही माझ्या लक्षात आहे. सुधीरजी, हे दोन्ही तुम्ही करायचे मान्य केले त्याचा आनंद आहे. मीच म्हटलं, बरं पण हे काम केव्हापर्यंत करायचं आहे? मला वाटते साधारण 2-1 महिन्यात. सुधीर मोघे, नाही हो, आम्ही शूटिंगचा मुहूर्त करायचे ठरवलं आहे 4 ऑक्टोबरला. त्याच्या आधी गाणी रेकॉर्ड होऊन तयार हवीत, म्हणजे 30 सप्टेंबरपूर्वी हे सगळं पूर्ण व्हायला पाहिजे नाही का? आम्ही ही चर्चा करतो ती बघा सप्टेंबरची 10-12 तारीख होती. 30 सप्टेंबरच्या आधी म्हटल्यावर मात्र त्या आश्चर्याने चमकून मला म्हणाले, अहो गाण्याची झटपट होत नाहीत. कथा, कॅरेक्टर्स, गाण्यांच्या जागा, त्यातील अपेक्षित भावभावना व अनुकूल चाली, यावर दिग्दर्शकाची चर्चा, हे सगळं करायला नेहमी 2 महिने अवधी असतो. असं घाई गडबडीत काम केलं तरी ते चांगलं कसं होणार? हे जमणं मला तरी अवघड दिसते. सुधीरजी, तुम्ही म्हणताय ते मला एकदम मान्य आहे, पण माझं ठरलं की सिनेमा 4 तारखेला सुरू करायचा आणि तसं होत नसेल तर तो बेतच रद्द करायचा. राहता राहिला गडबडीने केलेल्या कामाच्या क्वालिटीचा. राहता राहिला प्रश्न गडबडीने केलेल्या कामाच्या क्वालिटीचा. 2-3 महिने वेळ घालून केलेली सर्वच कामे उत्तम असतात आणि गडबडीत केलेली चांगली होऊच शकत नाही असा काही नियम आहे का? मी माझा मुद्दा कसोशीने पटवून देण्याचा प्रयत्न करतो. या माझ्या युक्तिवादाने सुधीरजी आधी आश्चर्यचकित झाले, पण नंतर त्यांनाही हे प्रकरण काही वेगळे असं वाटू लागले. नाही म्हणजे तसा काही नियम नाही, पण ती पद्धत आहे. ती पद्धत असून दे, पण आमचा तुमच्या प्रतिमेवर विश्वास आहे
असा प्रयोग आपण करूया की. मी एव्हाना बहुधा त्यांनाही सगळी वेगळी गंमत, नवीन आव्हान वाटायला लागले असावे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसे करू. माझी थोडी धावपळ होईल, पण मी हे करीनच. आता मला पटकथा द्या, म्हणजे मला वेळ न घालवता कामाला सुरुवात करता येईल. आता पुन्हा आमची गोष्टी झाली, कारण पटकथा आमच्यावर होती कुठे. ती तर मुंबईला रांजणकरांच्याकडे अंतिम स्वरूपाच्या जवळ आलेली. मी म्हटलं, पटकथा व संवादी रांजणकरांनी पूर्ण करत आणले. 2च दिवसात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण मी तिचा सारांश, पात्रे व गाण्याचे सिच्युएशन सांगतो. एवढे मी बोलल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. अजून काहीच ठाव ठिकाणा नाही आणि 15व्या दिवसात सर्व पूर्ण व्हायला जादूची कांडीच हवी, असे काहीसे त्यांच्या त्या भावातून प्रतीत होतं. पण पुढच्याच क्षणी ते या सगळ्या खेळात रंगून गेले. म्हणाले, चला आता एवढे तरी सांगा, म्हणजे पाय ठेवायला मला तरी सुरुवात करता येईल. सर्व सारांश गाण्याच्या अपेक्षेवर सांगून आम्ही निघताना त्यांनी मला कोणते गायिका तुमच्या मनात आहेत असे विचारले. त्यावर या सगळ्याचे तुम्हाला सर्वाधिकार आहे असे उत्तर दिल्यावर त्यांना समाधान वाटले. या तासाभराच्या भेटीपूर्वी आम्ही दोघे एकमेकांना ओळखतही नव्हतो, पण बाहेर पडताना आम्ही आवाजावरून अरे तुरे येऊन सुधीर आणि मी मित्र झालो होतो. फोनवरून पितांबरला एक कळवले. तो रांजणकरांच्याकडेच होता. त्यांना हे वृत्तांत सांगितला. 7-8 दिवसानंतर त्यांनी व पितांबरने पुण्याला यायचे. तेथेच मी व सुधीर असे चौघांनी भेटून स्क्रिप्टचे वाचन, गाण्यांच्या रफ चाली ऐकणे वगैरे करायचे ठरले. 2च दिवसात स्क्रिप्ट फायनल होऊन त्याची एक प्रत पुण्याला सुधीर अजून पितांबर सातारा आला. येताना त्याच्यावर बलदेव इंगवली आले होते. बलदेव म्हणजे नाट्यचित्रसृष्टीतील जुना जाणता माणूस. मास्टर दीनानाथांच्यापासून सूर्यकांतपर्यंत, मास्टर दीनानाथ लताजींचे वडील, सूर्यकांतपर्यंतच्या कलाकारांच्या नाटकांचे दौरे केलेला, आय बलदेव या नावाने काम केलेला, चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचा चेला, सर्जा चित्रपटातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त कलाकार. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वय विसरून सर्वांशी मिळून मिसळून वागणारा खुल्या दिलाचा माणूस. ते पितांबरला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणार होते. स्क्रिप्ट वाचल्यावर भाईंच्या प्रतिभेचे कौतुक वाटते. दिलीपच्या कथेत बदल करताना त्यांनी आमच्या चर्चेतील सर्व संदर्भ, पार्श्वभूमी त्यात अचूक आणून कमाल केली होती. त्यानुसार आता कलाकारांची निवड करायची होती. पितांबरच्या मनात पात्ररचना तयार होतीच. प्रेमकथा असल्याने निवेदिता जोशी व अजिंक्य देव ही मुख्य जोडी, लक्ष्मीकांत बेर्डे व प्रेमा केरणी सहाय्यक विनोदी जोडी, निवेदिताचे श्रीमंत म्हणून रमेश देव व ध्येयनिष्ठ ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अर्कशाळा चालवणारे म्हणून चंद्रकांत गोखले आणि विलन म्हणून शेखर नवरे. अन्य पात्रे गरजेनुसार शक्यतो साताऱ्यातील स्थानिक कलाकार निवडायची असं मी त्याला आग्रहाने सांगितलं. त्याची निवड मलाही पटण्यासारखी होती. पण फोन केल्यावर लक्ष्मीकांत बेर्डे, ज्याला आपुलकीने सर्वांना लक्षात म्हणत, त्याला तारखा उपलब्ध नसल्यास समजल्याने त्याच्याऐवजी विजय कदमला घेण्याचे ठरले. नंतर कथेच्या अनुषंगाने सातारा परिसरातील विविध लोकेशन्स पाहून अजिंक्यतारा साखर कारखाना, शाहू कला मंदिर, यवतेश्वर, कास तलाव, सज्जनगडचा पायथा, माहुलीतील कृष्णकाठची मंदिर, रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज वगैरे सर्व एका दिवसातच फायनल केले. साताऱ्यात चित्रपट होतोय म्हटल्यावर सर्व सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्य होते. त्यामुळे त्या ठिकाणच्या परवानग्यांना अडचण तर आलीच नाही, उलट त्यांनी स्वागतच करून आणखी सहकार्य आपण देऊ केले. साताऱ्यातील हौशी रंगकर्मींच्या 4 संस्थांच्या उत्सुक कलाकारांना सायंकाळी आम्ही शाहू कला मंदिरात बोलवलं होतं. प्रत्येकाने 5 मिनिटे रंगमंचावर आपले आवडते कोणतेही संवाद साभिनय सादर करायचे होते. पितांबर, बलदेव व मी ते पाहायचे. त्या सर्वांचे व्हिडिओ शूटिंग दत्ता भिडेने करायचे. अशा पद्धतीने 3 तासात ती मास स्क्रीन टेस्ट पार पडली. प्रत्यक्ष व्हिडिओ टेपमधील अभिनय पाहून साताऱ्यातील सोनाली शहा, हेमांगी जठार, नयन मंत्री, चंद्रकांत माजगावकर, सिकंदर काझी, भरत लड्डा, दीपक इंगळे, रघुवीर आपटे, नंदू पाटील, नामदेव शेलार वगैरे कलाकार आम्ही खरं म्हणजे पितांबरने निवडले. त्याला मदतीला दिलीप आंबेकर होताच. त्यांनाही 4 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान हाक मारू, त्या सर्व कलाकारांना 4 ते 30 ऑक्टोबरच्या हाक मारू तेव्हा आले पाहिजे, सांगू त्या पद्धतीने ड्रेस वगैरे घेऊन असंही सांगून झाले. म्हणजे आता दुय्यम कलाकारांची यादी निश्चित झाली. आता प्रमुख व्यावसायिक कलाकारांशी बोलून त्यांच्या तारखा मानधन ठरवून कॉन्ट्रॅक्ट करणे गरजेचे होते. त्यासाठी निर्माता व दिग्दर्शक या दोघांनीही त्यांना भेटायची परंपरा होती. अशा आदर्श कॉन्ट्रॅक्टचे छापील फॉर्म चित्रपट महामंडळाकडून पितांबरने आणले होते. त्यामुळे पितांबरने मला मुंबईला येण्याचा आग्रह केला. परंतु तेव्हा इन्कम टॅक्सच्या तारखा सुरू झाल्याने
मला जाणे शक्य नव्हते आणि काम सोडून या नटनट्यांना भेटण्याची इतर निर्मात्याप्रमाणे मला हौसही नव्हती. मी पितांबरला म्हटले, मला जमणार नाही, त्यामुळे मी सहाय्य केली, कोणी कॉन्ट्रॅक्ट देतो, तू त्यांच्याशी बोलून फक्त कमीत कमी मानधनात फायनल कर, फार तर बल्लेवरांना बरोबर घे. हे ऐकून पितांबर नाराज झाला, म्हणाला की निर्माता म्हणून तुम्ही बरोबर हवे होता. माझ्या मनात आले की आपल्यापैकी एखादा मित्र गेला तरी चालेल. आमच्या तांदूळवाडी मित्रमंडळ म्हणून मित्र नाही, मोठा ग्रुप आहे, अजूनही आहे. आता खूप मित्र कमी झाले, म्हणजे आता राहिले नाहीत या जगात. त्यात माझे समवयस्क किशोर नामंद, चंदू माजगावकर, तात्या वडके, डॉक्टर भालचंद्र इंगळे, तर आमच्याहीपेक्षा 10-15 वर्षांनी ज्येष्ठ पण मनाने तरुण मधु जोशी, गुलाबभाई बागवान, आप्पा निगडीकर असे वेगवेगळ्या व्यवसायातील अनेक जण आहेत. त्यातीलच तात्या वडके व आप्पा निगडीकर तुझ्याबरोबर येते असे सांगितल्यावर पितांबरची समाधान झाले, कारण तोपर्यंत त्याची त्या सर्वांची चांगलीच ओळख झाली होती. त्या दोघांनाही सिनेनिर्मितीचा असला अनुभव नव्हता, पण मैत्री खातर ते तयार झाले. निर्माता नवीन पण चांगला आहे, मला त्याने निदर्शनाने संधी दिली आहे, त्यामुळे तुम्ही सहकार्य करा, म्हणजे कंसात मानधन कमी करा असे पितांबरने बोलायचे व या दोघांनी त्याचीही ओढायची, पण कोणत्याही परिस्थितीत व्यवहार मोडायचा नाही असे ठरवून ते मुंबईला रवाना झाले. जाण्यापूर्वी पितांबरने मला आतापर्यंतच्या खर्चाचा सर्व हिशोब दिला. खर्चात कामाचा पूर्ण तपशील, त्याचे व्हाउचर्स असा तो हिशोब अत्यंत व्यवस्थित होता. पहिल्या वेळी रांजणकरांच्याकडे जाताना टॅक्सीवर होते, पण त्यानंतर मात्र रोजचे बसचे भाडे होते आणि कंसात लिहिलं होतं. पहिल्या दिवशी घर माहीत नसल्याने टॅक्सी करावी लागली, नंतर बस रूट समजल्याने बसने जात होतो म्हणून. आज ही सिनेसृष्टीवर उत्सुक टीका करणाऱ्यांना तो दाखवावा असे मला वाटते. त्याचबरोबर पितांबरवर आपण टाकलेला संपूर्ण विश्वास योग्यच आहे ही माझी खात्रीसुद्धा पटली. निवेदिता, विजय कदम, प्रेमा किरण, शेखर नवरे यांच्याशी एका दिवसात कॉन्ट्रॅक्ट झाल्याचा आप्पांचा फोन आला. दुसऱ्या दिवशी अजिंक्य देवला भेटायला ते गेले आणि त्याचे कॉन्टॅक्ट करतानाच रमेश देवनाही तेथे भेटले. रमेशजी म्हणजे मान्यवर कलाकार, आता 90वीत आहेत ते, पण अजूनही उत्साही आहेत. मूळचे कोल्हापूरचे, पण मराठी नायक म्हणून कीर्ती मिळाल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीही त्यांच्या भूमिका गाजल्या. बलदेवराव त्यांनाही ज्येष्ठ असल्यामुळे खास कोल्हापुरी भाषेत त्यांचे दुवासाला म्हणजे शिव्या घालून स्वागत झाले व रमेशजींची संमती बलदेवने मिळाली. निघता बलदेवरावने रमेशजींना कोपरखडी मारली. रमेश, निर्माता नवीन आहे तर जास्त खर्चात पाडू नकोस, तुझा रोल श्रीमंत उद्योगपती असल्याने फुल सूट वगैरे लागणार तर ते तूच येताना घेऊन ये असं बजावायला हे बलदेवराव विसरले नाहीत. सर्व आर्टिस्ट नक्की करून आमचे मित्र सातारला परत आल्यावर या भेटीगाठीचा वृत्तांत पुढे 8-10 दिवस आम्हा मित्रमंडळी चर्चेला पुरला. चंद्रकांत गोखले यांची भेट राहिली होती. ती घ्यायला पितांबर बलदेवलाच बरोबर घेऊन गेला, कारण चंद्रकांतजी आणि बलदेव खास दोस्त. गेल्यावर बलदेवने निर्माता नवीनच आहे, सर्व आर्टिस्टनी सहकार्य केलं आहे, दादा तुम्ही सहकार्य करायला हवे वगैरे रेकॉर्ड सुरू केले. चंद्रकांतजींना दादा म्हणतात. दादा म्हणजे पक्के एकांत चितपावून त्यांनी बलदेवला मध्येच थांबवले आणि म्हणाले, बलदेव, ही नेहमीची रेकॉर्ड मला ऐकवायची नाही. मी अमुक एवढे मानधन घेतो, पटत असले तर हो म्हण, पटत असले तर विषय बंद कर, चहा पियन सुटायचं बघ. खरोखर बलदेव आणि पितांबर चहा पिऊन बाहेर पडले. कालानुक्रम सोडून आणखी 15 वर्षानंतर, म्हणजे 2002च्या सुमाराची आठवण सांगतो. साताऱ्यात एका शूटिंगसाठी चंद्रकांत दादा आले ते. मी त्यांना आदर म्हणून जाऊन भेटलो. ती आठवण त्यांना सांगताना माझ्या मनात आले, एवढा मोठा अभिनेता साताऱ्यात आला आहे तर आकाशवाणीच्या सातारा केंद्राने त्यांची मुलाखत घ्यावी. त्यांनी संमती दिली. त्यांना घेऊन मी आकाशवाणी केंद्रात गेलो. त्यांची जवळजवळ अर्धा तास मुलाखत रेकॉर्ड झाली. मुलाखत चांगल्या झाल्यामुळे तेही खूप प्रसन्न मूड होते. निघताना आकाशवाणीच्या पद्धतीप्रमाणे कॉन्ट्रॅक्टवर सह्या घेतल्या आणि मानधनाचा चेक पाठवून देऊ म्हणून आकाशवाणीने सांगितलं. बरोबर 10 दिवसांनी दादांचं मला पत्र आलं. त्यात मानधनाचा चेक आज अखेर आकाशवाणीकडून आलेला नाही, तरी तो त्वरित पाठवण्याची व्यवस्था करावी असा मजकूर होता. साधारण महिन्याभराने आकाशवाणीचे चेक येतात हे मला माहीत होते. मी तेथे फोन करून विनंती केली की नेहमीच्या पद्धतीला अपवाद करून दादांचा चेक आजच्या आज पाठवा, आणि 2 दिवसांनी दादांचे पत्र आले. आकाशवाणीकडून ₹300चा चेक आजच मिळाला. तुम्ही त्रास घेतल्याबद्दल धन्यवाद. आता एखाद्याला वाटेल की एवढ्याशा रकमेकरता मागे दादा म्हणजे चिक्कू असणार, पैसे करणारे असतील, पण वस्तुस्थिती अजिबात तशी नाही. कलाकार म्हणून ते जितके मोठे आहेत तेवढेच माणूस म्हणूनही मोठे आहेत. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
उदास विचारे वेचकरी या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसारच ते वागतात. आज दादा नाही आहेत, पण मी लिहिलं तेव्हा ते होते. व्यवहारात चोख असलेले दादा गेली कित्येक वर्षे काही गाजावाज न करता प्रत्येक वर्षी भली मोठी रक्कम माजी सैनिकांच्या कल्याणासाठी देणगी म्हणून देतात. त्यामुळे आमच्या बजेटनुसारच्या मानधनाला त्यांनी नकार दिला तरी त्यांच्याविषयी माझ्या मनातल्या आदराला काहीच धक्का बसला नाही. पण आता त्यांच्याविषयी कोणाला विचारावे या प्रश्नावर पितांबरने तोडगा काढून जयराम कुलकर्णींचे नाव फायनल केले. मी त्यांनाही भेटलो नव्हतो, पण त्यांना जे के या जवळच्या नावाने पितांबर म्हणत होता, कारण त्यांनी 2-3 पिक्चर बरोबर केली होती. आता जयरामजींच्या भेटीच्या आठवणी पुढच्या भागात आणि ह्या कथा पटकथा संवाद पुढे चालू. तोपर्यंत नमस्कार.